स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये। आज आपण मऊ लुसलुशीत असे मेथीचे पराठे झटपट कसे बनवायचे सोप्या पद्धतीने ते पाहणार आहोत। आज आपण मेथीचे खुसखुशीत असे पराठे बनवणार आहोत। मी टिफिनसाठी बनवत आहे। इथे मी मेथी स्वच्छ निवडून आणि बारीक चिरून घेतलेली आहे आणि अगदी त्यामध्ये थोडीशी मूठभर मी कोथिंबीर देखील वापरलेली आहे। आता त्यासाठी लागणारे साहित्य पाहूयात। इथे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, थोडंसं अगदी बेसन पीठ घेतलेलं आहे, लाल तिखट लागेल आपल्याला, थोडीशी हळद लागेल, ओवा घेतलेला आहे, थोडेसे जिरे लागतील, हिरवी मिरची वाटून घेतलेली आहे, आलं लसूण घेतलेलं आहे, चवीपुरतं मीठ लागेल, अगदी थोडंसं तेल लागेल आपल्याला आणि इथे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे। हे एवढं साहित्य आपल्याला लागणार आहे। सर्वात अगोदर आता आपण या मेथीमध्ये पीठ घालून घ्यायचं आहे। हे इथं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे ते मी घालून घेते। आवश्यकतेनुसार तुमची मेथी केवढी आहे त्यानुसार तुम्ही हे पीठ घालून घ्या। आता त्यामध्ये बेसन पीठ घेतलेलं आहे ते देखील थोडंसं घालून घ्यायचं आहे। बेसन पीठ टाकल्यामुळे आपले पराठे छान असे खुसखुशीत बनून तयार होतात। त्यामध्ये जिरे 1 चमचा घालायचे आहे। 1 ते 2 चमचे जिरे घातलेले आहे, छोटा चमचा आहे। ओवा घेतलेला आहे, इथे ओवा देखील आपण हातावरची असा चोळून छान असा टाकायचा आहे। हिरवी मिरची घेतलेली आहे वाटलेली, ती घालून घ्यायची आहे। ही कमी तिखटवाली मिरची आहे। मिरची तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता। आलं लसूण घेतलेलं आहे ते देखील आपण यामध्ये घालून घेऊया, किंवा तुम्ही आलं लसूण मिरची एकत्र जरी वाटली तरी देखील चालेल। हळद घेतलेली आहे, 1 छोटा चमचा आहे ती घेतलेली आहे, ती घालून घेऊयात आपण। थोडंसं अगदी हिंग घालून घ्यायचं आहे आणि आता लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी अधिक करू शकता। हिरवी मिरची आपण टाकलेली आहे, पण अगदी 2 चमचे छोटे मी लाल तिखट घातलेलं आहे। आता हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। त्यामध्ये मीठ घालून घ्यायचे, मीठ पण चवीनुसार तुम्ही घालून घ्या। 1 ते 1.5 चमचा छोटा मी घातलेला आहे मीठ। आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। वरती अर्धी वाटी हे घरचंच दही घेतलेलं आहे ते मी घालून घेणार आहे। दही घातल्यामुळे आपले पराठे छान असे खुसखुशीत बनून तयार होतात। आता तेल आहे ते देखील मी थोडंसं मी घालून घेणार आहे। अगदी 1 ते 2 चमचे आपण तेल यावरती घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व साहित्य आपण छान असं मिक्स करून घेऊयात आणि थोडं थोडं करून पाणी घालून याचा छान असा एक गोळा बनवून घ्यायचा आहे। पहा, इथे आपले पीठ छान असे भिजून मळून झालेले आहे। आता अगदी त्यावरती थोडंसं 1 छोटा चमचाभर मी तेल घालून घेते आणि हे तेल देखील आपण यावरती लावून व्यवस्थित असं पुन्हा एकदा मळून घेऊयात आणि एक साधारणतः 5 ते 10 मिनिट किंवा 5 मिनिटच फक्त ठेवूयात, म्हणजे आपले मसाले वगैरे घातलेले सर्व काही व्यवस्थित त्यामध्ये मुरल्या जातील। आता हे यावरती मी एक नॅपकिन झाकून ठेवते आणि 5 मिनिट आपण हे रेस्ट होऊ देऊयात आणि मग आपण आपले पराठे करायला घेऊया। हे पहा, आपले 5 ते 10 मिनिट झालेले आहेत। फार वेळ भिजवायचं नाही पीठ, कारण मीठ घातलेलं असतं त्यामुळे पाणी सुटण्याची शक्यता असते, पीठ पातळ होण्याची शक्यता असते। आता आपण हे यातील एक गोळा काढून घेऊयात आणि आपण पराठे लाटायला घेऊयात। तुम्हाला लहान मोठी साईज कशा साईजचे हवे आहे त्यानुसार तुम्ही गोळा घेऊ शकता। आता आपण पिठामध्ये बुडवून हा एक गोळा घेऊया आणि आपण आपला पराठा लाटून घ्यायचा आहे। खूप टेस्टी लागतात पराठे हे। मुलांना जर भाजी वगैरे खाण्याचा कंटाळा आला असेल तर अशा वेळेस आपण हे पराठे देखील मुलांना डब्याला म्हणा देऊ शकतो। हे व्यवस्थित आपण लाटून घेऊया। इकडे मी गॅसवरती तवा देखील गरम करायला ठेवलेला आहे। छोट्या साईजचे किंवा मोठ्या साईजचे तुम्हाला हवे तसे तुम्ही पराठे लाटून घेऊ शकता। इकडे आपला पराठा लाटून झालेला आहे। आता तव्यावरती मी तेल घालून घेते थोडंसं आणि आता आपला पराठा भाजायला ठेवलेला आहे, तोपर्यंत मी इथे दुसरा पराठा देखील करून घेते।
आपला दुसरा पराठा देखील लाटून झालेला आहे. इथे हा पराठा देखील आपला एका साईडनं भाजून झालेला आहे. थोडंसं तेल लावा किंवा मग तुम्हाला तूप लावायचं असेल तर तुम्ही तूप देखील लावलं तरी पण चालेल. आणि दोन्ही साईडनं आपण पराठा व्यवस्थित असा भाजून घेऊयात. आपला पराठा छान असा बनून तयार झालेला आहे. मी काढून घेते आणि हा दुसरा पराठा देखील आपण यामध्ये घालून घेऊयात. आता याच पद्धतीने मी सर्व पराठे बनवून घेते. हे पहा, आपले सर्व पराठे बनून असे तयार झालेले आहेत. तुम्ही पाहू शकता अगदी मोजक्या आणि उपलब्ध साहित्यातच तयार झालेला आहे. रेसिपी जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा. धन्यवाद.